नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचे आजच्या या मिनी ब्लॉगमध्ये। तर मी आलेली आहे माझ्या माहेरी। दुपारचं जेवण खावण वगैरे सगळं आटोपलं आणि त्यानंतर मग सायंकाळच्या वेळेला सगळ्या चिल्लर पिल्लर मंडळींना घेऊन मी आलेली आहे शेतामध्ये। शेत जे आहे तर ते अगदी घराच्या मागेच आहे, खूप काही असं लांब जावं लागत नाही। म्हणून मग लहान सहान सगळी जी मंडळी होती तर त्या सगळ्या मंडळींना घेऊन मी आलेली आहे इकडे शेतामध्ये। आणि शेतातलं आणि स्पेशली म्हणजे आकाशातलं जे वातावरण आहे तर ते तुम्ही बघू शकत असाल। इतकं छान असं ढगाळी वातावरण झालेलं होतं आणि या वातावरणामध्ये ना इतकं छान वाटत होतं। आणि त्यातल्या त्या स्पेशली म्हणजे शेतामध्ये ना सगळी मोकळीक होती, म्हणजे आता तिथे पीक पाणी काहीही लागलेलं नव्हतं। पण नवीन पीक पाणी लावण्यासाठी सगळी जी शेतजमीन आहे तर तिची तयारी जी आहे तर ती चालू झालेली होती। तर मस्त छान शेतामध्ये इकडे ना कढीपत्ता वगैरे मला तोडायचा होता। कढीपत्ता म्हणजे गोडलिंबाचा पाला। तर माझ्या इथे ना गोडलिंबाच्या पाल्याचा नेहमी शॉर्टेज असतो। तर त्यामुळे जेव्हा कधी मी इकडे येते किंवा इथून कोणी माझ्या इथे येणारं असतं तर त्यांना आवर्जून मी गोडलिंबाचा जो पाला आहे तर तो सांगत असते। तर आल्या आल्या इथे ना छान असे हिरवेगार आंबाडीचे झाडं मला दिसले। तर तीच हिरवीगार आंबाडी तोडण्याचा मोह काही आवरला नाही। तर हिरवीगार आंबाडी तोडून घेतली आणि त्यानंतर घरी जाण्यासाठी निघालोच होतो। तर तितक्यातच माझे भाऊ आणि हे शेतामध्ये आले। तर पुन्हा आणखी त्यांच्यासोबत बसून ना खूप वेळ अशा गप्पा गोष्टी ज्या आहेत तर त्या रंगलेल्या। त्यानंतर ना यांनी आंब्याच्या झाडावर चढून पुन्हा आणखी काही आंबे वगैरे तोडले आणि त्यानंतर मग ना पावसाला सुरुवात झाली। तर आम्ही निघालोय घरी जायला। आईसाठी मी ना 2 दिवसाच्या आधी तिच्या देवघरासाठी काही वस्त्र बनवलेले होते, तिच्यासाठी काही सामान घेतलेलं होतं तर ते तिला दिलं। आणि त्यानंतर मग या मंडळीचा सुरू होता स्वयंपाक। आमचा पाहुणचार म्हणून आज पुरणपोळीचा बेत होणार होता। तर ते सगळं आटोपलं आणि त्यानंतर मग आई, मी आणि माझा भाऊ आलेलो होतो दुकानामध्ये। तिथून काही सामान आम्हाला घ्यायचं होतं ते घेतलं आणि त्यानंतर मग जेवणं खाणं वगैरे सगळं आटोपलं। आजच्या दिवशी इथे थांबण्याचा काही प्लॅन नव्हता, म्हणजे सकाळी जायचं आणि सायंकाळी आपल्या घरी परत जायचं असा विचार होता। पण घरच्या मंडळींच्या आग्रहामुळे आणि स्पेशली मलासुद्धा थांबण्याची इच्छा होती, कारण मला ना तिथे थांबायला जमतच नाही, कारण आपल्या घरच्यासुद्धा काही जबाबदाऱ्या असतात। तर त्यामुळे याच्याशी रिलेटेड मोठा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे, खाली लिंक देते, तिथे क्लिक करा। तर चला, रात्रभर थांबवून दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30 पावणे 7ला आम्ही निघालोय नागपूरला जाण्यासाठी। तर चलो, व्हिडिओ इथेच संपवते। बाय।